ठेवा. सुंदर आणखीचा वैजनाथ पाटील फुरका मारा. विसरलं तर गुलबासाच्या फुलांनी मारा. तेरी पनाह में हमें रखना, सीखे हम नेक राह पर चलना. मोजता येत नाही जगाच्या मापाने, असे शिक्षण दिले सावित्रीबाईंनी. तिळगुळाच्या गोडीत नात्याचा सुवास, तिळगुळाच्या गोडीत नात्यांचा सुवास. संक्रांती सांगते गोड बोलण्यातच जीवनाचा प्रकाश, गोड बोलण्यातच जीवनाचा प्रकाश. वलंगवाडी या ठिकाणी जमलेल्या सर्व माता भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मकर संक्रांती निमित्त माता पालक मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वप्रथम आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करूया. आमचे मुख्याध्यापक श्री गव्हाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करा. जमलेल्या महिलांना माझा सगळ्यांना नमस्कार. माता भगिनींनो, आपण सरांनी लिहिलंय की माता पालक मेळावा, म्हणजे पालक मेळावा तर असतोच दर महिन्याला सरांकडे, पण आज कशामुळे ठेवलाय की माता पालक मेळावा. सगळ्या विद्यार्थ्यांच्या इथं माता आल्या पाहिजे. मुलांच्या काय सवय आहेत, काय नाही, तुमच्या मुलांना काय यायले काय नाही, व्यवस्थित आहेत का मुलं का नाहीत, अशा म्हणजे आपल्याकडून माहिती घेण्याविषयी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर आज आपण इथे हा फोटो बघतोय. आज आपण इथं ह्या फोटोत ही महिला कोण आहे तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, पण ह्या काही महिलाला माहित नसेल. ह्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. ह्या महिला होत्या म्हणून आज आपण ह्या वर्गामध्ये बसलो आहे. नाही तर आपण इथं मला आपण इथं दिसलोच नसत. काही कार्यक्रम असले तर पुरुष, काही कार्यक्रम असले तर पुरुष हेच दिसले असते. तर ही महिला आपण म्हणतो, मग ही महिला एवढी पुढे यायली, ही कुठे येतात फोटो आहे, शाळेत फोटो, कोण्या कार्यक्रमात फोटो. मग हिनं मुलींना शाळा शिकवली, हिनं काय फुकट शिकवली का शाळा, हिला काही पगार असेल का पगार, त्या महिलाला पगार होता का शासनाकडून तेव्हा एकही रुपया नव्हता. ह्या महिलांनी स्वतःच्या अंगावरचे दागिने मोडले शाळेच्या खर्चासाठी. तिच्या भावाने क्रांतीज्योती ज्योतिबा फुले यांना म्हणते की माझ्या बहिणीला तुम्ही लग्नाची पार्वती करून ठेवले, तरी पण ह्या महिलांनी ऐकले नाही. हिनं स्वतःच्या दागिने मोडून शाळेवर खर्च केले आणि मुलींना शाळा शिकवली. एक तर तेवढा त्रास नाही, तर इकडे शाळेत येताना तिच्या घरापासून तर शाळेत येताना लोक तिच्या अंगावर दगड चिखल फेकत होती, तरी पण तिनं हार मानली नाही. कारण की तिला तिचं भविष्य, तिचं नाव करायचं होतं. त्याच्यामुळे तिनं एवढा त्रास लोकांचा सुद्धा तिने मुलींना शाळा शिकवली. आज तुम्ही बघतात आपल्या गावात छोटं गाव आहे म्हणून आज आपल्या मुली नाही, पण तुम्ही आणखी पुढे बाहेर गेल्यावर बघतात डॉक्टर मुलगी, इंजिनियर मुलगी, कलेक्टर मुलगी. तर बरेच ठिकाणावर मुलीच्या कोणत्याही अशी एकही जागा नाही की तिला मुलगी नाही म्हणून. एसटी ड्रायव्हर, कंडक्टर सुद्धा, पायलट सुद्धा मुली आहेत. कारण कशामुळे झाल्या फक्त ह्या एका महिलामुळे. हिनं शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षण दिलं, त्याच्यामुळे ही आज आपण इथं बसलो आहे. तर ह्या महिलाविषयी मी तुम्हाला गीत माझ्या सादर करून दाखवते. ऐका. मोजता येत नाही जगाच्या मापाने, मोजता येत नाही जगाच्या मापाने, असे शिक्षण दिले सावित्रीबाईंनी, असे शिक्षण दिले सावित्रीबाईंनी. फुलही नव्हतं, पानही नव्हतं, होती फक्त फांदी. फुलही नव्हतं, पानही नव्हतं, होती फक्त फांदी. सावित्रीच्या पुण्यायाने आज मिळाली ग संधी, सावित्रीच्या पुण्यायाने आज मिळाली ग संधी. मोजता येत नाही जगाच्या मापाने, मोजता येत नाही जगाच्या मापाने, असे शिक्षण दिले सावित्रीबाईंनी, असे शिक्षण दिले सावित्रीबाईंनी. पूजा नव्हती, अर्चा नव्हती, होती फक्त चर्चा.
पूजा नव्हती अर्चा नव्हती होती फक्त चर्चा सावित्रीच्या पुण्यायाने आज मिळाल्या ग खुर्च्या सावित्रीच्या पुण्यायाने आज मिळाल्या ग खुर्च्या मोजता येत नाही जगाच्या मापाने मोजता येत नाही जगाच्या मापाने असे शिक्षण दिले सावित्रीबाईंने असे शिक्षण दिले सावित्रीबाईंने मानही नव्हता पानही नव्हता होता फक्त अपमान मानही नव्हता पानही नव्हता होता फक्त अपमान सावित्रीच्या पुण्यायाने आज मिळाला ग सन्मान सावित्रीच्या पुण्यायाने आज मिळाला ग सन्मान मोजता येत नाही जगाच्या मापाने मोजता येत नाही जगाच्या मापाने असे शिक्षण दिले सावित्रीबाईंने असे शिक्षण दिले सावित्रीबाईंने असे शिक्षण दिले सावित्रीबाईंने हमें रखना सीखे हमने एक राह पर चलना ओ तेरी पनाह में हमें रखना सीखे हमने एक राह पर चलना कपट कर्म चोरी बेईमानी और हिंसा से हमको बचाना कपट कर्म चोरी बेईमानी और हिंसा से हमको बचाना नाली का बन जाऊन पानी निर्मल गंगा जल ही बनाना करुणा की छाँव में हमें रखना सीखे हमने एक राह पर चलना तेरी पनाह में हमें रखना सीखे हमने एक राह पर चलना क्षमावान कोई तुझसा नहीं और मुझसा नहीं कोई अपराधी क्षमावान कोई तुझसा नहीं और मुझसा नहीं कोई अपराधी पुण्य की नगरी में भी मैंने पाप की गठरी है बांधी ओ करुणा की छाँव में हमें रखना तेरी पनाह में हमें रखना तेरी पनाह में हमें रखना सीखे हमने एक राह पर चलना राह पर चलना नमस्कार, माझं नाव उज्ज्वला शामराव जोगदंड, तालुका शिरूर, जिल्हा परभणी. माझ्या समूहाचे नाव श्री महालक्ष्मी स्वयंसहायता समूह. या समूहामध्ये मी सदस्य म्हणून आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण उन्नती अभियानामध्ये मी CRP म्हणून कार्यरत आहे. मी प्रशिक्षणाला गेले होते शिराळा येथे. तेथे आम्हाला अशी माहिती देण्यात आली की ज्या महिलांना शेतकरी गट बनवायचे तर एकत्र ज्या 11 महिला व्हायच्या आणि 15 एकर शेती त्यांची करायची. ज्या त्यांच्याकडे स्वतःची शेती असेल तर त्या स्वतःची 2-2 एकर घेऊ शकतात. एकर 1.5 एकर अशी 15 एकर शेती करू शकतात. 11 महिला पाहिजेत गटामध्ये. आणि त्यानंतर ज्यांना शेती नाही त्यांनी अशी कोणाची पण भाड्याने शेती घेऊन एकत्र शेती करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला याचं मार्गदर्शन भेटणार.
शेती तज्ञाचं मार्गदर्शन भेटणं, कोणाचे आमिर खान सरांनी पाणी फाउंडेशन संस्था काढलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. पुन्हा तुम्हाला ट्रेनिंग वगैरे देतील. त्या शेतीमध्ये तुम्हाला जैविक रासायनिक खत कमी वापरा म्हणून सांगितले, फवारण्या कमी करा म्हणून सांगितले. आणि परत तुम्हाला जैविक खत याची रासायनिक सेंद्रिय शेतीची माहिती देतील ते सर. कोणती फवारणी करायची पिकाला, कोणती नाही, याबद्दल तुम्हाला माहिती देते. त्याच्यात ज्यांना कोणाला वैयक्तिक गट शेती करायची 11 महिन्याचा गट करून शिनी त्यांनी 15 मे महिन्याच्या 15 तारखेच्या अगोदर नोंदणी करायला सुरू झालेली. आता त्या महिला नोंदणी करू शकतात. पण त्यामध्ये 15 एकर शेती पाहिजे आणि 11 महिला पाहिजेत गटासाठी. मग ज्यांना कोणाला करायची असेल गट शेती त्या महिलांनी नाव द्या माझ्याकडे, मग मी सरांना सांगते ज्यांची इच्छा असेल त्याच्या. आणि आपल्याला ज्यावेळेस 4 क्विंटल तुरी 4 क्विंटल सोयाबीन होती, त्या सरांनी जर मार्गदर्शन केलं, शेती तज्ञांना आपल्याला मार्गदर्शन केलं, ते दर आठवड्याला आपल्याला कॉल करणार येऊन शिनी आपल्याला कॉलवरती माहिती देणार. आपल्याला सगळ्या त्या समूहातल्या 11 महिन्याला एका शेतात जाऊन ज्यावेळेस सरांचा कॉल येईल त्यावेळेस मग ते आपलं पीक दाखवायचं सरांना. ते सांगणार आपल्याला कोणत्या औषधाची फवारणी घालायची, कुठले खतं घालायचे, काय याच्यावर फवारणी करायची, कोणता रोग आहे, ते आपल्याला घरपोच ते ऑनलाईन कॉल करून शिनी माहिती देणार. त्याच्यात ज्यांना कोणाला इच्छा आहे एकत्र शेती करायची, गट शेती करायची, त्यांनी त्यांचे नाव नोंदवू शकतात महिला. हे आम्हाला ट्रेनिंग होतं. आणि ट्रेनिंग पुन्हा असं होतं की आपण ज्यावेळेस शेतात बीज प्रक्रिया करतो, सोयाबीन पेरतो, ह्यावेळेस आपल्या इथं किती महिन्यांचे सोयाबीन निघाल्या नाहीत, निघाल्या पण त्याला शेंगाच लागल्या नाहीत. मग ते बियाणं आपलं फेल गेलं. ते मग कंपनीला दोष देण्यापेक्षा आपण आणतो बियाणं कंपनीच्या भरोशावर, पण आणतो तर डायरेक्टच पेरितो. मग डायरेक्ट पेरण्यापेक्षा आपण अगोदर बीज प्रक्रिया करायला पाहिजे. बीज प्रक्रिया करताना आपण त्या पोत्यातले दाणे काढून शिनी टोपल्यात टाकायचे 2-3 मंजुरी घेऊन शिनी. आणि नंतर मग त्याला हे करायचं, एक पोतं भिजवायचं, 2 पोते घेऊन पोतं भिजवायचं, त्याच्यात 100 बिया अशा त्याच्यावर ठेवायच्या. ते पोतं दुसरं पोतं त्याच्यावर ओलं करून ठेवायचं आणि ते असं गुंडाळून ठेवायचं. 3 ठिकाणी सुतळी बांधायची आणि त्याला 4 दिवसांनी काय करायचं, उघडून बघायचं. आणि मग ते त्याच्यात बघायचं आपण त्याच्यात किती टक्के सोयाबीन उगवले, आपल्या 80 बिया उगवल्यात का, 70 उगवल्यात का, 60 उगवल्यात का. 70 जर उगवले असेल तर ते आपल्याला पेरायला बी कसं आहे उत्तम प्रकारे त्याच्यामध्ये आपली 100% उगवण होऊ शकते. आणि 60च्या अगोदर आधी कमी बिया असल्या, 60च्या आधीच असल्या बिया 50-60, तर मग ते काय होत आहे आपल्याला पेरणी योग्य नाही म्हणून समजता येते. किती वेळेस आपण सोयाबीन पेरतो पण निघतच नाही, आपण लक्ष देत नाही, कंपनीतून आणतो डायरेक्टच पेरतो. मग तसं डायरेक्ट पेरण्यापेक्षा आपण अगोदर बीज प्रक्रिया केली तर आपली पेरणीचा खर्च वाचतोय आणि बी आणला त्याचा पण खर्च वाचतोय. म्हणून अगोदर बीज प्रक्रिया करायची, नंतर पेरायची. आणि पुन्हा नंतर ते आपण ते हे करतो गावचं करतोच ना, ते केल्याशिवाय पेरायचं नाही. ते गावचं लावायचं अगोदर रासायनिक लावायचं असेल तर रासायनिक लावायचं आणि नंतर मग ते रासायनिक तुमचं सुकू द्यायचं आणि नंतर मग पेरताना जैविक लावायचं. ज्यावेळेस जैविक लावतो ते आपण 2 ते 3 तासासाठी लावायचं, 4 तासासाठी लई आणि नंतर पेरायचं सुरू करायचं. अगोदर मात्र रासायनिक लावायचं, जैविक नंतर लावायचं. बरं, मग कोणाकोणाला करायची असेल गट शेती तर मग तिला नाव देऊ शकतात तुम्ही. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे. सावित्रीबाई याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगतो. अगोदर पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली किंवा पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांना बहुमान मिळत असतो. त्या स्वतः शिकल्या. अगोदर त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नीला अगोदर शिकवलं. जुन्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण हे वर्ज्य होतं. मुलींनी शिक्षण घेणं म्हणजे त्या काळामध्ये गुन्हा मानला जाईल. आणि मग ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण दिलं आणि मग त्यांनी संपूर्ण मुलींना शिक्षण दिलं. यानंतर मी आमचे मुख्याध्यापक गवारे सर यांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे सहकारी आदरणीय मोरे सर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना सर्वप्रथम मी मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 2-3 दिवसापूर्वी आमचा विचार झाला की आपण या गावामध्ये नवीन आलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांच्या वडिलांची आम्हाला जवळपास सगळ्यांची ओळख झालेली आहे, परंतु माता भगिनींची आम्हाला ओळख नाही. कारण विद्यार्थी आमच्याकडे येत असतात, शिकत असतात आणि मग शिकताना त्याची आई, त्याचे वडील आणि शिक्षक
या तिघांचा संगम कुठेतरी झाला पाहिजे. त्याच्या अडीअडचणी तुम्हाला ज्या काय असतील त्या तुम्ही आम्हाला येऊन सांगितल्या पाहिजे आणि आम्हाला जे काय वाटते ते आम्ही तुमच्यासोबत बोललो पाहिजे. या हिशोबाने बऱ्याच दिवसापासून डोक्यामध्ये चालू होतं की महिलांचा एक मेळावा घ्यायचा आणि शासन स्तरावर सुद्धा आम्हाला सांगितले की वर्षात एक महिलांचा मेळावा घ्यावा जेणेकरून मुलांच्या समस्या आम्हाला जाणून घेता येतील. त्या उद्देशाने आजचा हा महिला पालक मेळावा आणि मकर संक्रांती निमित्त तिळगुळाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम. आता खरं तर हा महिलांचा कार्यक्रम असतो हळदी कुंकू लावणे म्हणजे, परंतु आमच्या अंगणवाडी ताई असतील या सगळ्या म्हणलं की आम्ही सोबत आहोत, काय अडचण नाही, तुम्ही कार्यक्रम ठेवा. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपल्या या जिल्हा परिषद वलंगवाडी शाळेमध्ये आपण पालक मेळावा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. या निमित्ताने तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छितो, काही विचार आपल्यासोबत शेअर करू इच्छितो की आपण सगळेजण मकर संक्रांत साजरी करतो. मग का साजरी करतो नेमकं, याच्या मागची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला माहित आहे का? तर बऱ्याच जणांना माहित असेल, ज्या शिकलेल्या आहेत त्यांना माहित असेल, ज्या निरक्षर आहेत, वयोवृद्ध आहेत त्यांना माहित नसेल. तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मकर संक्रांत हा 14 जानेवारीला साजरा केला जाणारा सण आहे. नेमका याच दिवशी का साजरा केला जातो, तर सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि मग सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायण सुरू झाल्यामुळे आजपासून म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवसापासून हळूहळू दिवस मोठा होतो, रात्र छोटी होते, थंडी कमी होत जाते. आणि याच्या मागचं दुसरं काही कारण आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जे शेतीविषयक आहे, आपण शेतीमध्ये आता बघा लगबग सुरू आहे, पिकांची चांगला हंगाम सुरू आलेला आहे, पिकांची काही काढणी कापणी काही दिवसावर येऊन ठेवलेली आहे. मग शेतामध्ये ऊस असेल, तुमचे तिळ असतील, अशा अनेक गोष्टी येतात. आणि मग त्याची मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची आपण भाजी म्हणून करतो बघा, अनेक 12 प्रकारचे त्याच्यात आपण आयटम टाकतो आणि ते शरीरासाठी पौष्टिक असते. आणि सोबतच हळदी कुंकवाबरोबर आपण एकमेकांना तिळगुळ वाटप करतो. तिळ आणि गुळच का निवडले, कारण आपल्या या थंडीच्या दिवसामध्ये शरीराला उष्णतेची गरज असते आणि मग ही उष्णता तिळापासून मिळते आणि गुळापासून गोडवा मिळतो. आणि म्हणून आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना तिळगुळ देतो आणि आपण साहजिकच म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. म्हणजे आम्ही फक्त तिळगुळाच्या दिवशी एकमेकांना तिळगुळ देतो, गोड गोड बोलतो, पुन्हा वर्षभर भांडणं करतो. मग असं न करता आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या परिवारामध्ये आपण एकमेकांमध्ये गोडी ठेवली पाहिजे, एकमेकांचा मान सन्मान केला पाहिजे, एकमेकांचा आदर आतिथ्य केलं पाहिजे. अशा पद्धतीचा हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला प्राचीन सण आहे. आपल्या ते भारतीयामध्ये फार मोठा प्रचलित आहे. काही ठिकाणी काही राज्यामध्ये या सणाला वेगवेगळी नावं आहेत. जसे की पंजाबमध्ये लोहडी म्हणतात, त्याला लोहडी असं म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत म्हणतात. गुजरातमध्ये पतंग उत्सव किंवा उत्तरायण म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पतंग उत्सव साजरा केला जातो. म्हणजे घराच्या छतावर जातात, मोकळ्या मैदानात जातात लोक, विद्यार्थी, माणसं, लेडीज सगळेच, आणि पतंग उडवतात. म्हणून तिथं पतंग उत्सव सुद्धा म्हणतात. तामिळनाडूमध्ये याला पोंगल म्हणतात, पोंगल. त्याच्यानंतर आसाममध्ये भोगाली बिहू असं वेगवेगळे नाव आहे त्या सणाला. म्हणजे पूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. असा हा अतिशय आनंदाचा, मांगल्याचा, पावित्र्याचा सण आम्हाला वाटलं की तुमच्यासोबत आम्ही सुद्धा आपल्या शाळेमध्ये साजरा करावा. तुमची आम्हाला ओळख होईल, आमची तुम्हाला ओळख होईल आणि विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जे काही चर्चा करून विद्यार्थ्याच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवता येतील, हाच यामागचा उद्देश आहे. या निमित्ताने हे झाली सणाची पार्श्वभूमी. परंतु आमच्याकडे विद्यार्थी आपले येतात, विद्यार्थिनी येतात, त्यांच्या बाबतीत मी काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करू इच्छितो, बोलू इच्छितो. बघा भगिनींनो, तुम्ही सगळेजण शिकलेले असतात, कमी अधिक शिक्षण असेल, परंतु आज तुमची जी अवस्था आहे, शेतकरी राजाची जी अवस्था आहे, ती अवस्थेला आपलं कुठेतरी शिक्षण हे कारणीभूत आहे असं म्हणावं लागेल. कारण शेतकरी राजा हा गरीब असतो, मनाने दिलदार असतो, परंतु तो गरीब असतो परिस्थितीने. मग आपल्याला परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि चांगलं शिक्षण कधी मिळेल, आपण आपल्या मुलांना व्यवस्थित शाळेत पाठवलं तर.
आपण बघा आपल्या दैनंदिन दिवसामध्ये आपण खूप काम करतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम 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 असतंय, परंतु आपण आपल्या मुलाकडे काहीच लक्ष कमी देतो. बऱ्याच आता माता भगिनी असतील ते देत असतील लक्ष, परंतु काही माता भगिनी अजिबात लक्ष देत नाहीत. म्हणजे मला तुम्हाला हे म्हणायचं नाही, परंतु माझं एवढंच तळमळ आहे आमची की तुम्ही मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आपल्या प्रत्येक मुलाला मुलीला संध्याकाळी जवळ घेतलं पाहिजे, त्याच्यासोबत 15 ते 20 मिनिटं चर्चा केली पाहिजे की मला आज काय झालं दिवसभर शाळेमध्ये, आज काय शिकवलं तुला, काही अडचण आहे का तुला, हे बोललं पाहिजे. आपण काय करतो सध्या जमाना फास्ट आहे, प्रत्येक लोक कोणाकडेच कोणाला वेळ नाही, म्हणून आपण आपल्या लेकराकडे सुद्धा वेळ देत नाहीये. आणि मग लेकराकडे जर वेळ नाही दिला तर उद्याचा शिवबा कसा तयार होईल. जिजामाता दररोज शिवाला जवळ घ्यायच्या, सांजवात लावायच्या, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगायच्या, आणि तेव्हा शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या, तेव्हा शिवबा घडले. बरोबर आहे का नाही? मग आपल्या घरात जर आपल्याला शिवबा घडवायचा असेल तर तुम्हाला जिजाऊ व्हावं लागेल, तुम्हाला सावित्री व्हावी लागेल. आज सावित्री मातेने दगड धेवडे झेलले, शिक्षण घेतलं त्या काळामध्ये, आणि त्या तुम्हासाठी एक आदर्श रोल मॉडेल आहे. आणि म्हणून तुमचं सुद्धा काम आहे, आपले काम दैनंदिन खूप असतात, आपल्या मग संसाराचा व्याप आहे, शेतीचा व्याप आहे, परंतु तो व्याप करत असताना सुद्धा आपण आपल्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलाकडे 15 ते 20 मिनिटं दररोज घरी संध्याकाळी लक्ष द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर मुलांना उपाशी नाही पाठवायचं, सकाळचा नाश्ता द्यायचा. मुलांना सकाळी बरेच मुलं उपाशी येतात, सकाळी सकाळी त्याला काहीतरी गरम गरम तुम्ही काय तुम्हाला जसं जमेल तसं करून द्या, पोहे करून द्या, काय उपमा करून द्या, किंवा काही मटकी करून द्या, जे काय करता येईल ते करून द्या. कारण पौष्टिक आहार हे फार महत्वाचं आहे. कारण विद्यार्थ्यांना जर पौष्टिक आहार मिळाला तर त्याचं मन लागेल शाळेमध्ये, सर काय शिकवायचं हे त्याला कळेल, आणि मग पुढे चालून त्याचा विकास होईल. म्हणून त्याच्याबरोबर त्याला जेवण करून पाठवा, नाश्ता करून पाठवा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला स्वच्छ टापटीप पाठवा. आपण शाळेत पाठवतो त्याला, काही जणांचे भाग पाडलेले असतात, काही जणांचे नसतात, काही जणांचे कपडे कुठे उसवलेले असतात, तर काय हरकत नाही, आपली परिस्थिती गरीब असेल तर असू द्या, परंतु स्वच्छ धुतलेले कपडे, त्याला व्यवस्थित कुठं फाटला असेल खिसा, बटन नसेल त्याला बटन, या सगळ्या गोष्टी लावून पाठवायच्या शाळेमध्ये. म्हणजे काय होईल की त्याला कमीपणाची जाणीव वाटणार नाही. त्यामुळे लेकराला दररोज प्रॉपर व्यवस्थित शूज, सॉक्स, त्याचा शाळेचा गणवेश, आम्ही शाळेतून त्याला कपडे दिलेले आहेत, बूट दिलेला आहे, सॉक्स दिलेला आहे, हे व्यवस्थित घालून पाठवायचं. काही जणांचे सॉक्स फाटके असतात, मळके असतात, याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायचं. काय नाही आपल्या मालकाला सांगायचं नाही ते लागते म्हणायचं. आपले मालक बाहेर गेल्यानंतर कुठेतरी सहज त्याच्याकडून 1000-500 सहज खर्च होतात दिवसाचे, बाहेर मार्केटला गेलं किंवा बाजारला गेलं किंवा शेतला गेलं तर. त्यामुळे आपल्या मुलावर आपण खर्च करायला शिकलं पाहिजे. आपण जर आज त्याची इन्व्हेस्टमेंट नाही केली, त्याच्यावर खर्च नाही केला, उद्या मुलगा कसा सुधारेल आपला? बघा, ही एक प्रकारची पेरणी आहे. मिरगाला आपण काय करतो, जून महिन्यामध्ये पेरणी करतो. मग आपण पेरणी करताना काय करतो, जसं आपण पेरणी करत असताना आपल्या शेतात जमिनीचा कस बघून आपण बी बियाणं निवडतो. म्हणजे आपलं काळीची जमीन असेल तर आपण नंबर 1चं वाण, नंबर 1चं बियाणं तिथे पेरतो. म्हणजे का? कारण आपलं त्याचं उत्पादन जास्त होईल. तसंच आहे, आपण आपल्या मुलावर आज जर खर्च केला, त्याच्याकडे लक्ष दिलं, तर उद्या आपले मुलं नक्कीच शिकून IAS, IPS, डॉक्टर, वकील, इंजिनियर होतील. आणि मला वाटत नाही की इथं बसलेल्या एकाही माताला असं वाटत नसेल की आपलं लेकरू आहे तहसीलदार होणे, असं कोणाला वाटतं का? प्रत्येकाला काय वाटतं, आपला मुलगा शिकावा, मोठा व्हावा. जे आज मी कष्ट करते, आज माझे जे मालक कष्ट करतायत, रात्रंदिवस दुसऱ्याच्या इथं काम करतायत, काही जणांची खूप परिस्थिती बिकट आहे. बघा, ही परिस्थिती बदलायची असेल तर आज तुमच्याच शक्य नाही, परंतु तुम्ही यांना शिकून यांना मोठं करून तुमची परिस्थिती बदलू शकता. तुम्हाला साहेब नाही होता आलं, तुमच्या मालकाला साहेब नाही होता आलं असतं, पण साहेबाचा बाप होता येते यांना साहेब करून पोरांना. त्यामुळे तुमचं काम आहे की मुलावर लक्ष देणं. निदान अर्धा तास आपल्या मुलाला दररोज आपण संध्याकाळी जवळ घेऊन त्याला काय झाले, काय नाही, काय अडचण आहे हे आपण विचारलं पाहिजे. आपण विचारतच नाही, आपण हिचं असं झालं, ही सासू असंच म्हणाली, सून तशीच निघाली. आपण याच्यामध्ये आपल्या खूप गोष्टी असतात. टीव्हीवर मालिका असतात, आपल्या मालिका बघण्यात वेळ जातो, आपल्या स्टेटस बघण्यामध्ये वेळ जातो, आपल्या रील्स बघण्यामध्ये वेळ जातो, पण आपण आपल्या मुलाकडे लक्ष देत नाही. म्हणजे या गोष्टी काय चुकीच्या बोलत नाही ना, या गोष्टी आपण करतो की नाही? आपल्याला त्या गोष्टीमध्ये फार वेळ आहे, पण आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तर माझा सगळ्या माता भगिनींना विनंती आहे हात जोडून की आपण आपल्या लेकराकडे लक्ष देऊया, त्यांना चांगलं घडूया, आणि उद्याच्या भविष्याची पिढी, एक सशक्त पिढी आपण निर्माण करूया. त्याच्यानंतर काही गोष्टी आहेत, जर आपल्या घरात आपले मालक, आपले पतिदेव जर चुकून काही व्यसन करत असतील तर ते मुलांसमोर करू देऊ नका. म्हणजे काय होईल,
बापही तिथंच व्यसन करायला आणि ती लेकरू बघायला, किंवा बाप म्हणायला जा रे ते तोटा घेऊन ये दुकानावर, जा रे ते सिगारेट घेऊन ये, बिडी घेऊन ये, हे घेऊन ये. मग काय होईल? लेकराला आपला पप्पा प्यायले, मग आपल्याला काय हरकत आहे? त्याच्यामुळे व्यसन जर कोणी करत असेल तर त्या मुलाला त्या नजरी पडू देऊ नका, किंवा शक्यतो व्यसन टाळायला सांगा, त्यांना कमी करायला सांगा, कारण आपलं घर सुधारेल. बघा, व्यसनी माणसं जर असतील तर घराचा विकास होत नाही, आणि घराचा विकास झाला नाही म्हणजे तुमची परिस्थिती सुधारत नाही, तुमचं आयुष्य काम करण्यामध्येच जाईल. त्याच्यामुळे आपण आपल्या मालकाला समजून सांगितलं पाहिजे की बाबा असं व्यसन काय असेल, तुम्हाला माहिती आहे आपलं गाव छान आहे, आपल्या गावात असं कोणी करत नाही, जर कोणी करत असेल तर तुम्ही समजून सांगा की असं करू नका म्हणून. त्याचा परिणाम आपल्या लेकरावर होतो. लेकरं लहान लहान असतात, आम्ही जसं बोलतो, आम्ही जसं वागतो तसं ते बघत असतात. तसं आपल्या घरात पण आहे. म्हणजे घरातून आपण आपल्या लेकरांना काय करायचे? संस्कार द्यायचे. जिजामातांनी संस्कार दिले आणि म्हणून शिवबा घडले. प्रत्येक आई आपल्या मुलाला संस्कार देते, आणि म्हणून आपलं काम आहे की आपण आपल्या मुलाला संस्कार शिकवले पाहिजे. आणखी काही गोष्टी आहेत की त्यांना काही मूल्य तुम्ही शिकवले पाहिजे. म्हणजे कसे? प्रामाणिकपणा. एखादी गोष्ट चुकली तर चूक मान्य कर, त्याला रागवायचं नाही, त्याला प्रेमाने समजून सांगायचं की बाबा हे आज चूक केलीस तू उद्या करू नको. म्हणजे जगातली मुलांचे पहिली गुरु कोण असते? तर आपली आई असते. प्रत्येक मुलाची गुरु पहिली गुरु कोण असते? तर त्याची आई असते. त्याच्यामुळे तुमचं काम आहे की मुलांना चांगले संस्कार देणं, चांगल्या शिस्त लावणं, चांगल्या सवयी लावणं, मोठ्या लोकांचा आदर करायला लावणं. बरोबर आहे की नाही? आपण काय करतो? बऱ्याच वेळेस आपली मुलं लहानपणात असताना एखाद्याला शिवी देतात, उर्मटपणे बोलतात, आणि आपण ते कौतुकानं सांगतो नाही नाही याने याला असं बोललं. त्याचं कौतुक करायचं नाही, त्याला तिथं समजून सांगायचं बाळा दुसऱ्याला शिवी देणं योग्य नाहीये, चूक आहे. आणि म्हणून आपण लेकरांना काय करायचंय? संस्कार द्यायचे, शिस्त लावायची. आणि आता तुम्ही जमल्याचा हात आणखी एक गोष्ट बोलून घेतो की आपल्या गावामध्ये बऱ्याच वेळेस आम्हाला येताना फार घाण दिसते, तर त्याच्यासाठी तुम्हाला हात जोडून विनंती की आपल्या मालकाला घरी बाथरूम बांधायला लावा. बाथरूम नसेल तर बाथरूम बांधा, कारण कोणी नवीन माणसं येतात जातात ते बरोबर वाटत नाही. आपल्या इथे 4 पाहुणे येतात गावामध्ये, तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहेत, आईसारख्या आहेत म्हणून तुम्हाला बोलायला बिंदास, म्हणजे काय वाईट तर वाटून घेऊ नका. म्हणजे मला जे वाटतं ते बोलतोय मी, कारण या गोष्टीमुळे काय होईल? तुमच्या गावाची नाव वाढेल, किंवा गाव स्वच्छ आहे. त्याच्यानंतर मंदिर आहे, शाळा आहे. शाळा आणि मंदिर हे ज्ञान मंदिर आहे, ते देव मंदिर आहे. हे दोन्ही मंदिर कसे असले पाहिजे? आपले स्वच्छ असले पाहिजे. आपण काय करतो? आपलं घर स्वच्छ करतो, घरातला कचरा बाहेर रस्त्यावर टाकून देतो, ते कोणी उचलायचं? आता आम्ही आलो तर आम्ही 2-4 वेळेस झाडलं, स्वच्छ केलं, आम्ही दररोजही करू, काही विषय नाही, परंतु आपल्याला ते बरं वाटत नाही. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो की नाही? मग तसं आपला परिसर पण आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आपल्या घरासमोरचा रस्ता पण आपण झाडून काढला पाहिजे. नाही तर कोणतरी दुसरं बाहेर गावचे कोणी करेल का? घाण कोण करायले? बाहेरचे माणसं बाहेरच्या गावचे येऊन घाणी टाकायला का? नाही, आपण म्हणजे आपली घाण आपण स्वच्छ करायची. तर या स्वच्छते म्हणजे तुम्ही जर आज सवय लावल्या तर लेकरामध्ये त्या गुण निर्माण होतात. उद्या भविष्यात ते पण स्वच्छ राहायला शिकतात. त्यामुळं मुलांना येताना टापटीप स्वच्छ शाळेत पाठवा, आंघोळ घालून पाठवा, केस विंचरून पाठवा, त्याला गंध पावडर करून पाठवा, चांगले कपडे, छान छान कपडे, फाटले असतील तर शिवून पाठवा कपडे. त्याला व्यवस्थित बॅग, वही, पेन, पेन्सिल या ज्या गोष्टी लागतात त्या द्या. आता आपण शेतकऱ्या निघालो आणि बैलच नाहीत आपल्याकडे, किंवा चांगलं आवतच नाही, शेत करता येईल का? नाही. तसं यांचं काम काय? हे शिकायला आले, परंतु यांना छान पेन आहेत का, वह्या आहेत का, पुस्तकं आहेत का, हे तुमचं बघणं काम आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो, जर तुम्हाला कुठं काय लेकराबद्दल कोणत्याही काय अडचण वाटली तर तुम्ही आम्हाला येऊन बिंदास बोलायचं, सर माझ्या मुलाला हे येणं झाले, याच्यात लक्ष घाला. आम्ही दोघंही तुमच्या मुलासाठी 24 तास विचार करणारी माणसं आहोत. त्यामुळे तुमचं काम आहे आई म्हणून लक्ष देणं. कारण वडील कसे असतात बघा, कपडे घातले स्वच्छ निघतात बाहेर, परंतु सगळी जिम्मेदारी आईवर असते. तर आई म्हणून तुम्ही ती जिम्मेदारी पार पाडाल अशी अपेक्षा आहे. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट मला बोलायची की मुलांना मोबाईल अभ्यासासाठी द्या फक्त, बाकी रील्स काही दुसऱ्या गोष्टीसाठी अजिबात देऊ नका. कारण मोबाईलने काय होते बघा, ते रील्स बघता बघता त्याच्यावर काहीतरी घाण व्हिडिओ होतात, मग मुलं तिकडे बघत जातात, मग ते चुकीच्या सवयी लागतात त्यांना. त्याच्यामुळं काही मुलं, आता मी बघितलं बरेच मुलं छोटे छोटे, मला वाटतं ते 14-15 वर्षाची मुलं असतात, तिथं मंदिरावर बसतात बरेच मुलं, आणि ते गेम खेळतात बघा, फ्री फायर वगैरे असले गेम आहेत ते गेम खेळल्यामुळे ते काही मुलं पागल झालेत, म्हणजे मोबाईलचे गेम खेळून. हे फार भयानक व्यसन आहे. त्याच्यामुळं मुलांमध्ये मोबाईल द्या,
परंतु ते मोबाईल देत असताना ती काय करते मोबाईलवर, अभ्यासच करायला आहे का दुसरे व्हिडिओ बघायला, याचं पण लक्ष तुम्ही ठेवत जा. मला माहिती आहे तुम्हाला खूप काम आहेत, घरचे खूप कामं असतात, सकाळी उठल्यापासून सगळं स्वयंपाक हे ते सगळ्या गोष्टी परत शेतात जावं लागते. पण निश्चित आपल्या मुलाकडे आपण थोडासा वेळ दिला पाहिजे. त्याच्या मुली, काही आपल्या गावातल्या मुली शिकायला जातात बघा बाहेर गावी, तर त्यांना शिकू द्या. मुलगी शिकली तर दोन्ही घराची प्रगती होते, आणि म्हणून मुलींना शिकू द्या, तिची 12वी होऊ द्या, लग्न करायची घाई करू नका, लहानपणात लग्न करू नका. ठीक आहे, मला वाटतं भरपूर मी तुमच्याशी बोललो, एक छोटा भाऊ म्हणून तुमच्याशी विचार माझे शेअर केले, तुमच्याशी मला बोलावं वाटलं. तुम्ही माझ्या सगळ्या बहिणीसारखे आहात म्हणून मी बिनधास्त बोललो. काही माझ्याकडून तुम्हाला गैरशब्द वाटला, चुकीचा वाटला तर मी माफी मागतो, आणि तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर काही स्पर्धा होणार आहेत आपल्या इथं, खास तुम्हाला आनंद मिळावा म्हणून एक संगीत खुर्ची, त्यानंतर उखाण्याची स्पर्धा, आणि तिसरी कुठली स्पर्धा आहे, फुगा फोडण्याची. म्हणजे आम्ही तुम्हाला फुगा पुरवू, तुम्ही काय करायचं, तुमच्या हातात एक फुगा घ्यायचा आणि तो फुगा, तुमचा फुगा वाजवायचा, त्याला फोडू द्यायचं नाही, आणि दुसरीचा मात्र फोडायचा. आणि जी शेवटपर्यंत राहील तिचा नंबर येईल, तिला आम्ही बक्षीस देऊ. छोटं मोठं गावांना आमच्या शाळेच्या वतीने आम्ही बक्षीस देऊ. असे 3 खेळ आहेत. तर मला तुम्ही ऐकून घेतलं, आदरणीय मोरे सरांनी मला बोलण्याची संधी दिली, आणि आपल्याला यानंतर आमच्या गंगूताई असतील, आमच्या खिचडीवाल्या ताई असतील, या सगळ्यांना हळदी कुंकू लावतील, तिळगुळ देतील, आणि त्याच्यानंतर आपण खेळ घेऊया. शेताकडे जायची घाई आहे, मला माहिती आहे सगळ्यांना, दररोजच आहे शेत, करू द्या मालकाला आजचे दिवस थोडंसं अर्धा घंटा 1 घंटा काम जास्त. आणि म्हणून ओके व्हेरी गुड व्हेरी गुड. तर जाता जाता मी एवढं काही सुट्टी पाहिजे, मग तरी सुट्टी झाली. जाता जाता मी एवढंच म्हणेन की तिळगुळाच्या गोडीत नात्याचा सुवास, तिळगुळाच्या गोडीत नात्यांचा सुवास. संक्रांती सांगते गोड बोलण्यातच जीवनाचा प्रकाश, गोड बोलण्यातच जीवनाचा प्रकाश. असं आम्ही वर्षभर तुमच्याशी गोड बोलू, तुम्ही सुद्धा आमच्याशी गोड बोला, आमच्या लेकरांशी गोड बोला, त्यांना प्रेमाने वाढवा आणि घडवा, आणि तुम्ही आम्ही मिळून लेकरांचा विकास करूया, आपल्या शाळेचा विकास करूया. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो, आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा मकर संक्रांतीच्या भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओके. आहे देवबाई ज्ञानेश्वर बंधू माझा, आहे देवबाई सांगते मुक्ताई जनाला, सांगते मुक्ताई, सांगते मुक्ताई जनाला, सांगते मुक्ताई. चंदेरी लाटा रुपेरी सागरात चंदेरी लाटा, प्रल्हादराव पाटलांच्या सुखादुखात आग्रा माझा वाटा. टाळ्या वाजवा राजा. ते मित्री माझ्या जोडीला, पेशवा पाटलात मागे तर सगळं माझ्या साडीला. बंडू पाटलांचं नाव घेते, साखरेकरांचं सुरू. धन्य जिजामाताची खुशी, शिवरायांनी जन्म घेतला, धन्य जिजामाताची खुशी. रामेश्वररावांचं नाव घेते, हळदी कुंकवाची खुशी. घालते काचेच्या बांगड्या, गळ्यात घालते खुशी, संतोषरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाची खुशी. करू परी आंब्यान बांड्या पय अंजीर आले खाया कोट, आंबट संतर मोसमी लागती गोड, काकडीचा गारवा साखरचे हिरवा नारळ करून घ्या, साखर भरून घ्या, राईन तो राईन माझ्या माहेरी जाईन, माझं माहीन बेंग पुरी मला दिलं, मोठ्या घरी दागिने केले नानापुरी, माझ्या गळ्यात मोहन माळ, माझ्या गळ्यात चप्पल हार, माझं मी नेसते जळीशा, अंगात चोळी लालू लाल, काय सांग संपत्तीत थाट हरभरे, चोळीची काठ वाढत वाडे, 7 वाड्या 7 माड्या, 7 माड्या 7 तल्प 7 तारपा 7 कुलप घेते, किंजी उघडते देवघराची खुली, स्वयंपाकाला लावते लंची मेणबत्ती, स्वयंपाकाच्या हातेरी माझ्या दारी चिरवून दिना, आणि त्याला घालतो नाना कोळी पाणी, बलवा धाडा मोहन माळी देव कुणी या संसरी तोर घालते मी शालूची घडी, एका एक वाट्या काढते 360, एवढा गुन्हा माफ करा, एवढा गुन्हा लक्षात ठेवा, सुंदर आमटीचा वैजनाथ पाटील फुरका मारा, विसरलं तर गुलबासाच्या फुलाने मारा. पार्वती त्यांची सगळे गणेशरावांचं नाव घेते, मी त्यांची अर्धांगिनी. मुंजा पाटला सोबत लग्न केले, प्रेमापेक्षा भक्तीने. जायच्या जवळ पाणी घेऊन तेव्हा पण गणेशाचं नाव घेत तुमचा वाटला.
सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे जीवनाला मिळाला अर्थ अशोकरावांचं नाव घेते. त्यांच्या कार्यामुळे मुलीला म्हणजे शिक्षणाचा अर्थ पहिल्या काळामध्ये हाच ज्ञानेश्वरराव पाटलाचं नाव घेतच होऊ शकत हाच राहुल पाटील रायची माणिकरावचं नाव घेते आठवणी यायची. राहुल काटे जायची रणजित पाटलाचं नाव घेते आठवणी नाव घेते रस्त्याची कधी सर म्हणायचं ते एवढं जायचं काय सुनेचं नाव घेते सगळं ते सांगा. चंदनासारखे उघडावे अगरबत्तीसारखे जळावे ज्ञानेश्वराव पाटलासारखे तुम्हाला जन्म जन्म दिला आई जन्म दिला मातेने पालन केले पितेने शिवाजीराव पाटलांचं नाव घेते पत्नी या नाते. इंग्रजी भाषेत आयला मदर भगवंतरावाचं नाव घेते सोडा माझा पाटलाचं नाव घेते आई वडील जास्त फुलले. संक्रांतीनिमित्त माता पालक मेळावा पहिला जिल्हा परिषद शाळा वलंगवाडी सुनील रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा मेळावा. इथून तिथून पेरली साधली साथ निघाली त्याच्यात निघाले हिंदुस्थानला फुलाचा रस्ता कृष्णरावाचं नाव घेते संकाराव. पाटलाचं नाव घेते तेच माझ्या हाऊस राहिली बापाची वैजनाथ पाटलाला दिष्ट झाली वलंगवाडच्या बापाची. शाळेपुढे राहुल काटे जायची शामराव पाटलाचं नाव घेते आठवण ती शाळेची. चला अशी लावली उठा. काय ना ज्ञानेश्वरची काय ना फॅशन गंगात पडून धुराजी करणार होती नंबर नाही लागलं नंबर. दंडन कुदळी मनमन माती साडेच्या भीती वसरले खांब सासूबाईच्या पोटी जन्मल राम राम गेले महापुरीच्या कळडी त्याच्या घातल्या आडीचा केला दुखत गेला पाटलादारी पाटील मुसे नाव काय फुकाचं हळदी फुकान धरले ताट विठ्ठलराव बसले पूजाला तर समय लावले 360 आग में बाग में बंदर विठ्ठलराव मेरे दिल के अंदर. चला अंगाची आई. माझ्या पांगडीत पाठी गेले भाताला जोडा नांदायची बंदी वाडा मला एका हसले गाडा बसले मला किल्ला पैठण जिल्हा पैठणची साडी कोकणची दस्ती गुळात घातलं देवळगाव चिकन सुपारी वाजली जांभ्याची आवळून चिकन सुपारी जांभ्याची आवळूबाची डब्बी माणसाला उभी माणसाला बदल सोलापूर दोईच्या मध्ये बालापूरचा पेटा जरा पाण्यात मोठा बोरीला जेवायचा भाव मोठा बोरीचा हत्ती मोठं जिंतूरला जाती जिंतूरची हवा माणसाला जावा माणसाला वासला कापसाच्या पहिल्या गाठी किलो मेढ्याला वैभव होती किल्लीच्या बाजारात बैलाच्या हरी आशिराम पाटला दाखते केली नांदेडची देवा.
या इकडून मधून नाही बाहेरून. हा ना खुर्ची ना, खुर्ची. हा चला तुम्ही ताई आउट झाल्या. चला चला ओके. चला एक खुर्ची घ्या मध्ये. चला पटपट चला. चला ओके. चला. खुर्चीला धरायचं नाही. ओके. हळू. हा ओके. चला एक खुर्ची मध्ये घाला. आहे का? हा तुम्ही आहेत का? जा ना. जा चला खेळा. चला ओके. चला चला गंगूताई आउट झाल्या. चला पटपट चला. हा माग नाही. चला आउट तुम्ही. थोडं फास्ट. मधून नाही. चला पटपट चला. चला. हा चला. हा चला.
टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. परत सांगतो तुम्हाला, परत सांगतो.